मी आज बनवत आहे आमरस पुरी. म्हटलं चला मी आज बनवत आहे आमरस पुरी. पूर्ण थाली सजवत आहे, तर म्हटले तुमच्याशी शेअर करते. आंबा घेतलेला आहे, त्याला कापून घेतलेला आहे. त्याचे साल काढायचे आहे. पूर्ण साल काढून घ्यायचे आणि आंब्याला बारीक याच्यामध्ये कापून घ्यायचं. साल काढून घेत आहे मी आंब्याचे आणि आता मी याचे बारीक याच्यामध्ये कापून घेत आहे आंब्याला. छान असा रस बनवतं. म्हटलं चला आज पूर्ण आपण आमरस पुरी सगळं थाली सजवूया. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते. असं बारीक याच्यामध्ये कापून घेत आहे. बघा आता पुन्हा बारीक कापून घेत आहे मी आणि नंतर मिक्सरमध्ये फिरवून घेणार. छान असा आमरस बनतं. या प्रकारे बारीक याच्यामध्ये कापून घ्यायचं. आता मी मिक्सरचा पॉट घेतलेला आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये फिरवून घ्यायचं टाकलेलं आहे. आता मी मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे. बघा छान असा पूर्ण बारीक रस झालेला आहे. खायला पण छान चव येतं. म्हटले चला आज आमरस पुरी बनवत आहे तर तुमच्याशी पण शेअर करते. पूर्ण आज व्हेज थाली सजवत आहे. बघा छान असा रस बनून तयार आहे. आता चवीनुसार साखर टाकायची. आंबा गोड असला तर कमी साखर टाकायची, आंबा आंबट असला तर जास्त साखर टाकायची. मी आणलेला आंबा गोड आहे तर मी कमी साखर टाकत आहे. आणि छान साखर मिक्स करून घ्यायची. साखरेचे कण नाही राहिल्या पाहिजे. छान असं मिक्स करायचं. मला घट्ट आहे असं वाटत आहे तर मी थोडं पाणी टाकत आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दूध पण टाकू शकता. कोणी दूध टाकत असतं, म्हणून म्हटले चला आज आमरस पुरी बनवूया. छान अशी प्युअर व्हेज थाली सजवूया. तर तुमच्याशी पण शेअर करत आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्याने आमरसला छान चव येतं, म्हणून मी थोडं मीठ टाकत आहे. आता आपण पुरीची तयारी करूया. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ टाकायचं. मीठ टाकले तर छान चव येतं. पुरीला छान चव येतं आणि आमरससोबत खायला छान वाटतं. आणि आता भिजवून घ्यायचं पीठ. थोडा रवा टाकला तर अधिक छान वाटतं. पुरी छान फुलून येतं. बारीक रवा टाकायचा. मी नाही टाकलेला आहे आज. बघा छान कणिक मी मळून घेतलेली आहे. छान असं मळायची कणिक छान मळून झाली की थोडा वेळ ठेवायचं. कारण लगेच करायला घेतलं तर पुरी छान फुलून नाही येत. आधीच भिजवून ठेवायची. आता मी इथे कढी बनवत आहे. आता कढीसाठी लसूण लागणार आहे आपल्याला, मिरची, कोथिंबीर, थोडं बेसन आणि दही. मी जिथे राहते तिथे मलाईवाले दही भेटत असतं, तर म्हटलं चला आज आपण कढी बनवूया. तर मी दही होते माझ्याकडे, ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे आणि एका पॉटमध्ये काढलेले आहे. कढीपत्ता, थोडं बेसन, मिरची, लसूण, दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बेसन टाकलेलं आहे. मिक्स करून घेत आहे. थोडी हळद टाकायची. चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घ्यायचं. बेसनचे गडे राहिले नाही पाहिजे. पूर्ण बेसन मिक्स करायचं. आपण कढी बनवत आहे तर छान असं बेसन मिक्स करायचं. जास्त बेसन नाही टाकायचं, थोडंच टाकायचं. छान कढी बनतं. आता मी एक पातेलं घेत आहे आणि गॅसवर ठेवत आहे. पातेल्यामध्ये पाणी वगैरे असले ते पुसून घ्यायचं. थोडं तेल टाकलेलं आहे. बघा तेल झाले का ते मी जिरे टाकून चेक केले
तर झालेलं आहे. मग मी जिरं सोडलेलं आहे तेलामध्ये. लसूण टाकायचं. 3-4 लसूण टाकलं तरी चालतं. आणि मिरची, हिरवी मिरची घ्यायची, कढीपत्ता. छान होऊ द्यायचं कढीपत्ता, लसूण आणि मिरची. बघा छान झालेली आहे हिरवी मिरची, कढीपत्ता वगैरे. आता आपण याच्यामध्ये दही सोडूया. दही म्हणजे ताक बनवलेले होते मी, ते सोडूया. टाकून घेतलेले मी. आता बघा एक उकळी येऊ द्यायची आणि याच्यामध्ये कोथिंबीर सोडायचा आणि गॅस बंद करायचा. छान अशी कढी बनलेली आहे. कोथिंबीर टाकत आहे आणि आता आपली कढी बनून तयार आहे. आता मी इथे कांदा घेतलेला आहे. मी आता बनवत आहे भजे, कांदा भजे. कांदा घेतलेला आहे. कांद्याला बारीक याच्यामध्ये कापून घेतलेला आहे. असा छान वेगवेगळा करायचा कांदा. आता याच्यामध्ये बेसन टाकायचं. म्हटलं चला आज कांदा भजी पण बनवूया. छान अशी थाळी सजवूया. म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करते. ओवा टाकायचा. ओवा टाकला तर छान भज्यांना, कांदा भज्यांना चव येतं. कांदा भजी बनवत आहे मी. आता हे मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. हळद टाकायची थोडी. हळद नाही टाकली तरी चालेल. मी थोडी हळद पण टाकत आहे. चवीनुसार मीठ आणि थोडी हळद आणि छान पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. एकदम पातळ पण नाही ठेवायचं, घट्ट पण नाही ठेवायचं. कोथिंबीर टाकलेला आहे आणि आता मिक्स करून घेऊया. पाणी टाकत आहे आणि मिक्स करून घेत आहे. थोडे थोडे पाणी टाकायचे, एकदम जास्त पाणी नाही टाकायचं. आणि छान मिक्स करून घेऊया. बघा छान असं मिक्स झालेलं आहे. गरम तेल टाकायचं. बेकिंग सोडा टाकला तरी चालेल, पण मी इथे गरम तेल टाकत आहे. त्याच्याने भजे छान सॉफ्ट, खायला छान लागतात. कडक बनत नाही भजे, छान असे नरम बनतात. म्हणून मी इथे गरम तेल टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. बघा या प्रकारे. कांदा भजी बनवूया आपण. तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे. आधी आपण तेलामध्ये कुरडई तळून घेऊया. कुरडई तळून घेतले. आमरस बनवला, पुरी बनवली तर कुरडई तर पाहिजेच आपल्या आमरस पुरीसोबत. तर म्हटलं चला आज आमरस पुरीसोबत कुरडई पण तळूया. आता मी भजे तळून घेत आहे. कांदा भजी छान वाटतात खायला. छान आपण असं सगळे पदार्थ घरी छान बनवू शकतो. बघा छान असे कांदा भजी पण तळून झालेले आहे. आता आपण पुरी बनवूया. आपण कणिक मळून घेतलेली होती. आता छान असा सॉफ्ट गोळा करायचा आणि थोडं तेल घ्यायचं आणि एकदम पातळ पण नाही, एकदम जाड पण नाही, या प्रकारे लाटून घ्यायची पुरी. आणि तेल गरम असायला पाहिजे. मी तेल गरम झाल्यानंतरच पुरी तेलामध्ये सोडायची. याच्याने काय होतं, छान चव येत असतं. पुरी आपली जी आहे ती छान फुलून येतात.
बघा या प्रकारे लाटायची, म्हणजे आपली पुरी जी बनवलेली आहे ती छान तेलामध्ये फुलून येतं. बघा तेल गरम झालेलं आहे. आता मी पुरी टाकलेली आहे. बघा छान अशी पुरी आपली फुलून आलेली आहे या प्रकारे. आणि कणिक आधीच मळून ठेवायची. वेळेवर मळून ठेवली, वेळेवर मळली तर आणि पुरी लगेच बनवायला घेतलं तर पुरी छान बनणार नाही. म्हणून आधीच कणिक भिजवून ठेवायची आणि नंतरच पुरी करायचं. बघा या प्रकारे छान अशी पुरी बनलेली आहे आपली. आता मी दुसरी पुरी बनवून घेणार, ते पण दाखवते तुम्हाला. उन्हाळा आहे, सहज आंबा वगैरे सगळं सहज मार्केटमध्ये भेटून जातं, तर म्हटलं चला आज आपण आमरस पुरी थाली बनवूया. बघा या प्रकारे छान मी पुरी तळून घेतलेल्या आहे. आता आपण प्लेट सजवूया. बघा छान अशी पुरी बनलेली आहे. तुम्ही पण या प्रकारे बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर, सबस्क्राईब. छान अशी पुरी बनलेली आहे. आता मी थाली सजवून घेत आहे. बघा रस, पुरी, कांदा भजी, कुरडी, लिज्जत पापड, कढी, वरण भात, आलू वांग्याची भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.